आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने. नमस्कार. आज आपण गर्भारपण आणि उच्च रक्तदाब या विषयावर चर्चा करणार आहोत. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे नॉर्मल प्रेग्नन्सी पण कधीकधी चिंताजनक मोड घेते. त्यामधीलच एक म्हणजे गर्भारपण आणि उच्च रक्तदाब. ह्या उच्च रक्तदाबाचे 5 प्रकार प्रेग्नन्सीमध्ये बघितले जातात. पहिला म्हणजे जेस्टेशनल हायपरटेन्शन. यामध्ये गरोदर स्त्रीचे 5व्या महिन्यापर्यंतचे BP पूर्णपणे नॉर्मल असते, पण अचानकच 5व्या महिन्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये BPची वाढ बघायला मिळते. या पेशंटमध्ये शक्यतो लघवीवाटे प्रोटीन जात नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रीइक्लाम्शिया. यामध्ये 5व्या नंतर गरोदर स्त्रीमध्ये BPची वाढ बघायला मिळते. त्याचबरोबर लघवीवाटे प्रोटीन्सही जातात आणि शरीरावर सूजही बघितली जाते. तिसरा प्रकार म्हणजे इक्लाम्शिया. यामध्ये रक्तदाबामध्ये अधिकाधिक वाढ बघायला मिळते. 160 ते 100पेक्षाही जास्त BP आपल्याला बघायला मिळतं. प्लस पेशंटला झटके येण्याची शक्यता असते. तिसरा प्रकार म्हणजे क्रोनिक हायपरटेन्शन. या प्रकारचे BP हे गर्भारपणात असते, पण त्याचं कारण मात्र पेशंटला असलेले किडनीचे किंवा थायरॉईडचे त्रास किंवा फिओक्रोमोसायटोमासारखे मॅलिग्नन्सी असते. 5वा प्रकार म्हणजे प्रीइक्लाम्शिया आणि इक्लाम्शिया तर असतोच, पण त्यासोबत किडनीचे किंवा थायरॉईडचे आजार BPला कारणीभूत ठरत असतात. प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन ही एक अशी कंडिशन आहे की त्याला असं ठोस असं कारण नाही, पण ती जेव्हाही होते, ती गर्भारपणात जेव्हा होते तेव्हा स्त्रीच्या सगळ्या सिस्टीम मात्र इन्व्हॉल्व करते. आता ह्या PIHचे निदान कसे करायचे? तर जेव्हाही प्रेग्नंट स्त्री तुमच्याकडे OPDला रुटीन चेकअपसाठी येते, तेव्हा तिचे BP 140-90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीपेक्षा जास्त लागते. हेच BP जर आपण 6 तासांनी रिपीट केले तरी देखील तशीच वाढीव रिडिंग येत असते. हे झालं BPवरून डायग्नोज करण्याचा एक प्रकार. दुसरा, पेशंटच्या पायाच्या घोट्यांवर पुरेसा आराम केला तरी सूज आढळून येते आणि त्यानंतरही आराम करूनही ती मात्र कमी होत नाही. पेशंट एका आठवड्यात अर्धा किलोपेक्षा जास्त वजन वाढ दाखवत असतो किंवा एका महिन्यात 2 किलोपेक्षा देखील जास्त वजन वाढते. हा एक दुसरा निदानासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तिसरा म्हणजे प्रोटीनयुरिया म्हणजे लघवी वाटे प्रोटीन जाणे. जर आपण गरोदर स्त्रीचे 24 तासाचे युरिन तपासले तर त्यामध्ये 0.3 ग्रामपेक्षा जास्त प्रोटीन आढळतात. किंवा आपण जर युरोस्टिकच्या आधारे जर प्रोटीन चेक करायचे म्हटले तर 2+ म्हणजे 1 ग्राम पर लिटरपेक्षा जास्त प्रोटीन्स आढळतात. जेव्हा ह्या तपासण्या आपण 6 तासाच्या अंतराने रिपीट करतो तरी देखील वाढीव प्रोटीन्सच दिसतात. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या आधारे हे PIH डायग्नोज करता येतं. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने, सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती. आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने.